उपमुख्यमंत्री अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसलाय। अजित पवारांचे विश्वास होणे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे संजोग वाघेरे शिवबंधन बांधणार आहेत। अजित पवारांची साथ सोडून त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचं ठरवले। वाघेरे आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधून घेत आहेत। संजोग वाघेरे हे पिंपरी चिंचवड महापालिकेत महापौर राहिलेत। अजित पवारांचे ते अत्यंत विश्वासू मानले जातात। मात्र वाघेरेने मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 2 वेळेस तयारी सुद्धा केली होती, पण त्यांना तिकीट मिळालं नाही। दुसरीकडे अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार मावळमधून लढण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे। त्यामुळे एकीकडे अजित पवारांचाच विश्वासू असलेल्या पार्थ पवारांना आव्हान देणार असल्याची चर्चा आहे। झी 24 तासवरील एक्सक्लुझिव्ह दृश्य उद्धव ठाकरेंच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले। मुझे सरकारचा करायचं काय? दाढीवाल्याचं करायचं काय? एकनाथ शिंदेचं करायचं काय? आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं मनापासून आभार की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला शिवसेनेमध्ये आज प्रवेश दिला, आज शिवबंधन या ठिकाणी बांधलं। त्याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या मावळ मतदारसंघातील सर्व मावळमधील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आदरणीय उद्धव साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय संजय राऊत साहेब, तसंच आमचे आदरणीय सचिन आयर साहेब आणि पिंपरी चिंचवड आणि मावळमधील सर्व आमचे प्रमुख पदाधिकारी, त्याचप्रमाणे आदरणीय विनायक राऊत साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी सुरुवातीला स्वागत करतो। खरं वास्तविक पाहता अनेक वर्षापासून शिवसेनेच्या बाबतीमध्ये, आदरणीय उद्धवजींच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं असेल की त्यावेळेस आपल्या देशावरती करोनाची साथ आली आणि करोनाच्या साथीमध्ये गंभीरपणानं साहेबांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बऱ्यापैकी आपण रोखू शकलो आणि त्याच्यामध्ये साहेबांचा सिंहाचा वाटा आहे। माझी जबाबदारी, माझं कुटुंब ज्या बाबतीमध्ये साहेबांनी जी सुरुवात केली आणि त्याच्यामुळं मी त्यावेळेसच साहेबांच्या वरती भावुक झालो होतो। आणि आमचे राऊत साहेब असतील तर ते दररोज आपल्याला काही ना काहीतरी एक दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून, सकाळी मीडियाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं। आणि आपण जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, अनेक समस्या आहेत, महागाई आहे, बेरोजगारी आहे आणि आपण जर प्रामुख्याने बघितलं तर संविधानाच्या बाबतीमध्ये या मंडळींनी अतिशय चुकीची भूमिका घेतली आणि वेगवेगळे मुद्दे त्यातनं काढलेत, वेगवेगळ्या ज्या काही घटना आहेत त्यातनं काढण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला आणि त्याचा विचार आमच्या सर्व मित्रपरिवार, आमचे सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आला आणि आपण शिवसेनेमध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण तिथं काम करायचं असं ठरलं। आणि त्यानंतर मी साहेबांची भेट घेतली आणि साहेबांची भेट घेतल्यानंतर म्हणजे मला असं वाटलं नाही की मी ज्यावेळेस सुरुवातीला वाटायचं की बाबा साहेब काहीतरी म्हणजे बोलतील का नाही, काय बोलतील, परंतु ज्यावेळेस मी आलो तर एक मितभाषीय आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं हे व्यक्तिमत्व हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत मी शिवसेनेमध्ये आम्हाला प्रवेश दिला, त्याबद्दल मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। आणि आपण जी द्याल जबाबदारी, ती जबाबदारी निश्चित मी पार पाडेल आणि शिवसेनेला या मावळ मतदारसंघामध्ये, किंबहुना पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम मी करेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो। मी आपल्या सर्वांना
यानंतर राऊत साहेब आपल्याला मार्गदर्शन. राऊत साहेब आम्ही श्रीरंगप्पा बारगेला गाडणार 50 कोके 50 कोके संजोगजी शिवसेनेमध्ये आलेले आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधनात बांधून या परिवारात सामील करून घेतलेला आहे. शिवसेनेचा परिवार हा खूप मोठा आहे आणि आमचे कुटुंब प्रमुख हे माननीय उद्धव ठाकरे. संजोगजी म्हणाले की जेव्हा त्यांना प्रश्न कळवले तेव्हा भाऊ झाला. आम्ही सगळे शिवसेनेच्या बाबतीत भाऊकच असतो, पण आता आपल्याला लढायचं आहे आणि तुमची जबाबदारी आहे मावळ शिवसेनेकडे परत खेचून आणायची. वर्ष मावळताना 2023 मावळताना हा 2023 मावळताना हा शिवसेनेचा सूर्य पुन्हा एकदा मला तेजाने इतिहासात उगवलेला आहे. मावळ या सगळ्या भागातून शिवसैनिक आले, संजोगजींना मानणारे कार्यकर्ते आलेले आहेत. हे सगळे आजपासून शिवसैनिक झाले आणि शिवसेनेमध्ये कोणत्याही पदापेक्षा शिवसैनिक हे पद सर्वोच्च आहे. आम्ही सगळे साहेब खासदारच्या गावातून खासदाराच्या गावातून आला गावातच पाठवायचं. मला पूर्ण खात्री आहे ज्या संख्येनं ज्या ताकदीनं आपण आलेला आहात ही ताकद संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये, मावळमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढवणारी ही ताकद आहे. आणि फक्त लोकसभा नाही, विधानसभा, महानगरपालिका, या प्रत्येक महानगरपालिकेपासून ते प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत आपल्याला काम करून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवायचा आहे आणि माननीय उद्धव ठाकरे यांचे हात त्या दृष्टीने मजबूत करायचे. ज्याने या महाराष्ट्राचा अपमान केला, ज्याने या मातोश्रीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, त्या पवित्र वास्तूमध्ये आपण आज उभे आहोत. ते पावित्र्य आणि ती ताकद आपल्याला दाखवण्यासाठी आपण हे जमलो. म्हणून मी पुन्हा एकदा संजोगजींचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की आपण या संघर्षाच्या काळामध्ये आमच्या बरोबर उभे राहिलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी, कोण आला रे, कोण आला? उद्धव साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नीम का पत्ता करवा है, शिवसेना शिवसेनेच्या वाघानं थोडस पुढे साहेब शिवसेनेत स्वागत करतोय. पाहिजे ना मध्ये स्टँड बदलणारी आज प्रॉब्लेम झाली. आता संजोगजी बोलले, त्याचा उल्लेख म्हणजे आपण सुद्धा केला की मला भेटल्यावर तुम्ही भाऊक झाला. हा काळ असा आहे की मला आता भाऊक आणि भाऊक याचा फरक कळायला लागला. काही जण जे भाऊक आहेत तुमच्यासारखे भावनेला महत्व देतात, ज्यांच्यामध्ये काही संवेदना आहेत, संवेदनशील आहेत, ते सर्व निष्ठेने भगव्यासोबत आहेत. आणि काही जे भाऊक आहेत ते मगाशी तुम्ही काय घोषणा दिली, आता ते कोण भाऊक आहे ते तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, पण त्यांना त्या खोक्यामध्येच बंद करून टाकण्याची अति आवश्यकता आहे.
तसं पाहिलं तर हा मावळ लोकसभा मतदारसंघ जेव्हापासून तो निर्माण झाला त्यावेळेपासून शिवसेना जिंकत आलेली आहे. अगदी सुरुवातीला आपले बाबासाहेब होते, नंतर मी शब्द दिला होता म्हणून हे आता गद्दार झाले त्यांना उमेदवार दिली. म्हणजे असं काही नव्हतं की शिवसेनेकडे उमेदवार नव्हता. आता त्यांनी गद्दारी केली. गद्दार आणि स्वाभिमानी याच्यामधला फरक हा संजोग आणि त्या गद्दारांमध्ये आहे. फरक स्वच्छ आहे. आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात, काय असं शिवसेनेकडे आहे आता? सत्ता जी होती ती पुन्हा येणारच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाहीच आहे. पण सत्ता त्यांनी हिसकावून घेतली, गद्दारी केली. आणि तसं पाहिलं तर नेहमी एक राजकारणामधला पायंड आहे की जिथे सत्ता असते तिकडे गर्दीचा ओघ असतो. पण आपल्याकडे उलट आहे. काल सुद्धा जळगाव मधनं बरेच लोक शिवसेनेत आले, आज तुम्ही सगळेजण आलात. इकडे सत्ता नसताना तुम्ही सत्ता आणण्याच्या जिद्दीने इकडे आलात. सत्ता आहे इकडे आपली खुर्ची टिकवण्याच्या लाचारीने जे गेलेले आहेत त्यातला स्वाभिमानी आणि गद्दारीतला फरक आहे. मला इथे जास्त काही मोठं भाषण करायचं नाही, पण तुमचा उत्साह मला सांगतोय की तिकडे प्रचाराला मला येण्याची गरजच नाही. लोकसभेमध्ये शिवसेना साहजिकच आहे, मी प्रचाराला नक्की येणार. आणि हा मतदारसंघ जरासा भौगोलिक दृष्ट्या वेगळा आहे. थोडासा एक डोंगरावरती जातो, बराचसा खाली येतो. पण आज रायगडमध्ये सुद्धा माझे सगळे शिवसैनिक पदाधिकारी सोबत उभे आहेत माझ्या. आणि त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की साहेब तुम्ही द्या तो उमेदवार, तुम्ही उमेदवार द्या, आम्ही या गद्दाराला काढणार. आता मोठं काम हे तुमचं आहे. जे वरचे लोक आहेत पिंपरी चिंचवड मावळ वगैरे त्या भागातले, आणि इथून आपल्याला मोठी आघाडी पाहिजे. त्यांच्याकडे तसं बघितलं तर पर्याय दुसरं कोणीच नाहीये. मागे एकदा मी असं बोललो होतो की आपल्याला विचारलं जातं इंडिया आघाडीकडे पर्याय कोण, म्हणजे आपल्याकडे पर्याय खूप आहेत पंतप्रधान पदासाठी, पण भारतीय जनता पक्षाकडे कोण आहे? आणि त्यांचं कर्तृत्व आपण 10 वर्ष पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही आणायचे आता सगळेजण या मतदारसंघात आलेलेच आहात, कामाला सुरुवात करा. आणि खास करून मधल्या काळामध्ये आपण जो शिवसेना म्हणून कार्यक्रम सुरू केला होता की गावागावामध्ये होऊ दे चर्चा, तो कार्यक्रम पुन्हा सुरू करा. गावागावात जायचं, सभा समारंभ नाही, पण महिला ताई बसलेल्या आहेत, जाऊन बसा त्यांच्यामध्ये. ताई तुम्ही महिला आहात की या केंद्राच्या योजना आहेत, खरोखर काय लाभ मिळाला? समजा आपल्या शेतकऱ्यांसाठी योजना आहेत, काय शेतकऱ्याला विचार तुला काय लाभ मिळाला? आठवडी बाजार असेल कुठे, तिकडे जाऊन बोला. पारावती बसा, ह्या वाड्या वस्त्या पाडे सगळे आहेत तिकडे जाऊन होऊ दे चर्चा. काय काय सरकारने 10 वर्षात केलं, कारण त्यांनी आता सुरू केले. मोदी सरकार म्हणजे सरकार जनतेचं, पैसा जनतेचा आणि प्रचार त्यांचा. आणि तो ठिकठिकाणी रथ आडोक्यात लोकांनी जाब विचारतायत की नक्की काय आहे, नक्की सरकार कोणाचं, योजना कोणाच्या पैशाच्या. तर ह्या योजना खरोखर लोकांपर्यंत पोहोचल्या की नाही त्याची एक सुरुवात करा. बाकी निवडणूक कशी जिंकायची मला त्याची काही काळजी नाहीये, कारण तुमचा उत्साह दांडा आहे. हा दांडा उत्साह विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि एक सांगतो की संजोगजी तुम्ही आणि तुमच्या सोबत जेवढे लोक आलेत, कारण गौतमजी एकनाथजी पण आले, आता ते त्यांना ते शिवसैनिकच आहेत. शिवसैनिकच आता जुने नवे काय नाही. एकदा शिवसेनेत आला की सगळे शिवसैनिक. आणि सगळ्यांनी एक आपलं भगवा, कारण मावळ म्हटल्यानंतर पुण्याचा भाग येतो आणि पुणा म्हटल्यानंतर शिवनेरी आलीच. त्याच्यामुळे जिथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तिथेच पहिल्यांदा गद्दारी गाण्याची सुरुवात करेल. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर काही वेळापूर्वीच अजित पवार यांचे विश्वासू संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. यावेळेला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बोलताना आपल्याला निवडणुकीत निकाल काय येईल याची चिंता नाहीये, कारण तुमचा सगळ्यांचा उत्साह दांडगा आहे, त्यामुळे आपल्याला
पूर्ण विश्वास आहे महाविकास आघाडीत जिंकेल, अशा पद्धतीचं वक्तव्य केलंय.